प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। आता सध्या जे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ते मुसलमानांची भीती घालून काही कट्टरवाद्यांना भडकवल्या जात आहे। बघा, त्यांचे 125 नगरसेवक निवडून आले म्हणजे राज्य आता त्यांच्या हातामध्ये चाललंय, तुम्ही सावध कधी होणार? अशा प्रकारची भीती कट्टरवाद्यांमध्ये घातल्या जाते। मित्रांनो, आज MIM ला 125 जागा मिळाल्या महानगरपालिकेमध्ये, हे नाकबूल करून चालणार नाही, हे वास्तव आहे। परंतु हे अर्ध सत्य आहे। मुसलमानांच्या हातामध्ये राज्य चाललंय हे अर्ध सत्य आहे, किंबहुना तो भ्रम पसरवला जात आहे। ज्या वेळेला मुसलमान समाज हा काँग्रेस पक्ष आणि इतरांबरोबर होता, त्यावेळेला मुसलमानांची नगरसेवकांची संख्या ही कमीत कमी 200-250च्या घरात राहत होती। आज तो मुसलमान समूह MIMच्या मागे उभा राहिलाय आणि नगरसेवकांची संख्या त्यांची 125 वर आली। म्हणजे जो कालपर्यंत 250च्या घरामध्ये होता तो आज 125च्या घरात आलाय, म्हणजे तो अर्धा झालाय। मग ही भीती का घालण्यात येत आहे? हे केवळ आणि केवळ मतांचं राजकारण या देशामध्ये चालू आहे आणि ही भीती घालून हातात तलवारी घ्यायला लावत आहे, उद्युक्त करत आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। प्रकाशजी आंबेडकरांनी यावरती बोट ठेवलंय, ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे। अर्थात राजकारणी आहेत, स्वतःच्या पोळ्या भाजून घेण्यासाठी ते हिंदू मुसलमान हा वाद सतत कसा पेटता राहील याकडे ते लक्ष देतील। परंतु मित्रांनो, हा तथागत बुद्धांचा देश आहे, हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा भारत देश आहे। या देशामध्ये जातीय धर्मांध दंगली किंवा गोद्रासारखे प्रकार आम्हाला परवडणारे नाहीत। हा शांततेचा देश आहे, हा लोकशाही प्रधान देश आहे, हा संविधानाला मानणारा देश आहे। हा देश तथागत बुद्धांच्या विचारांनीच चालणार, हा देश संविधानानुसारच चालणार। या देशामध्ये नफरतीला थारा नाही, या देशामध्ये विद्वेषाला द्वेषाला थारा नाही। हा देश कालही एक होता, तो आजही एक आहे, तो उद्या सुद्धा एकच राहणार आहे। राजकारणी येतील आणि जातील, सत्ताधारी येतील आणि जातील, बदल होतील, बदल होत राहतात, परंतु भारत माझा कालही एक होता, तो आजही एक आहे आणि तो उद्या सुद्धा एकच राहणार आहे। कारण भारतीय संविधान या भारतीयांना वेगळं होत देत नाही, इतकी पॉवर या भारतीय संविधानामध्ये आहे। त्यामुळे हिंदू मुसलमान हा जो वाद आहे तो मिटवा, थांबवा। अर्थात याला फक्त मुठभर लोक हवा देतात, बहुसंख्याक लोक ह्या वादाच्या पलीकडे आहेत, त्यांना हा वाद नकोय। भारतातल्या 90% लोकांना हा वाद नकोय, त्यांना भारत एक संघच हवाय, भारतीय सामाजिक ऐक्य त्यांना हवंय। बघूया राजकारण्यांना शहाणपण येते की नाही। जय भीम, जय संविधान। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।